नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल आपलं स्वागत करतो पशु समाधान या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण पाहूया व्हिडिओमध्ये हे जे आपण समोर पाहत आहात स्क्रीनवर, हे जे लिक्विड फॉर्ममध्ये औषध आहे याचा आपण उपयोग कशामध्ये घेणार आहोत आणि याचे काय फायदे होणार आहेत हे आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती मिळणार आहे मित्रांनो। आणि व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो, तेव्हाच तुम्हाला सविस्तर माहिती पाहायला मिळणार। ठीक आहे मित्रांनो, आपल्या जनावरांमध्ये आपण पाहतो की पिसवा होतात, गोचीड आणि उवा होतात। उवा आणि गोचीड झाल्यामुळे एक काय होतं मित्रांनो, जे गोचीड वगैरे आहेत ते पशुला चिटकून राहतात आणि पशुमधलं जे ब्लड आहेत ते पिऊन ते आपलं संगोपन करतात, म्हणजे जगतात। ठीक आहे, तर मित्रांनो, जेव्हा ब्लड पशुच्या शरीरामधलं घेतं गोचीड वगैरे, तर मित्रांनो बघा त्याचे परिणाम पशुमध्ये हे होतात की त्यांचं वाढ चांगली होत नाही आणि स्किन प्रॉब्लेम होतात आणि रोगप्रतिकार क्षमता पण कमी होते। जसं की शरीरामध्ये ब्लडच कमी राहणार तर वेगवेगळे इन्फेक्शन, बिमारी वगैरे पशुच्या शरीरामध्ये येतं मित्रांनो। तर म्हणून त्याचंच एक सोल्युशन म्हणजे आपण हे जे लिक्विड पाहतात फ्लुमिकाइंड, हे जे लिक्विड आहे याच्यामध्ये मित्रांनो फ्लुमेथ्रिन 1% आहेत। हे मेनकाइंड कंपनीचं आहे मित्रांनो आणि याला आपण वापरल्याने भरपूर सारे फायदे आपल्याला मिळणार मित्रांनो। तर मित्रांनो, हे जे औषध आहे ते वापरल्याने याच्यामधले जे पशुच्या शरीरावर जे बाहेरचे जे पण परजीवी आहेत, जसं उवा, गोचीड, पिसवा, यांच्या मारण्यासाठी हे बहुत चांगलं लिक्विड फॉर्ममध्ये मेनकाइंड कंपनीनं आणलं आहे। यात आपण आतापर्यंत मित्रांनो पाहत आहोत की आपण इंजेक्शन वगैरे लावतो किंवा मग डेल्टामॅथ्रिन, सायबरमॅथ्रिनचं सोल्युशन करून जनावरांची आंघोळ करून देतो किंवा स्प्रे करतो। ठीक आहे, उवा वगैरे, पिसवा वगैरे झालं, टिक्स वगैरे झालं तर ठीक आहे। तर आता हे आपल्याकडे हे सोल्युशन आलं आहे फ्लुमिकाइंडचं, तर याला आपण वापरून पहा, बहुत चांगले रिझल्ट आहे मित्रांनो। तर याचा वापर म्हणजे कसं आहे मित्रांनो, हे जे लिक्विड आहे तुम्हाला मी दाखवतो। याच्यामध्ये हे अशी बॉटल येतं, हे त्याचं बॉटलला लावायचं आहे मित्रांनो। हे जे बॉटल आहे हे झाकण काढून आपल्याला हे फिट करायचं आहे। फिट करून जसं मी तुम्हाला सांगतो, हे मान आहे, मानेच्या सरळ आपल्याला अशी रेष घ्यायची आहे लिक्विड फॉर्ममध्ये, असं लावत जायचं आहे शेपटीपर्यंत। फक्त शेपटीपर्यंत लावून आपल्याला सोडून द्यायचं आहे। तर मित्रांनो, जे पण पशुमध्ये उवा वगैरे आहेत ते सर्व मरून जातील, निघून जातील मित्रांनो। आणि हे जे लिक्विड आहे हे कसं वापरावं मित्रांनो, जनावराच्या प्रत्येक 10 किलो वजनावरती आपण 1 ml वापरू शकतो आणि हे 30 mlचं आहे। तर हे मोठ्या जनावरांमध्ये आपण वापरू शकतो मित्रांनो। ठीक आहे, हे बघा मित्रांनो, हे जे असं रेग आहे आपल्याला इथून मानेपासून तर शेपटीपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो। ठीक आहे रेग, तर हे 300 किलोमध्ये हे 30 mlचं आपण वापरू शकतो। याच्यामध्ये पॅकेजिंगमध्ये मित्रांनो 100 mlचं आहे आणि 30 mlचा पण आपल्याला मिळतो। ठीक आहे मित्रांनो, आणि
सांगायचं म्हटलं तर मित्रांनो, हे जे आपण वापराल तेव्हा आपण हे लावल्यानंतर पशुला उन्हामध्ये सोडायचं नाही, कारण की थोडंसं हे शरीरामध्ये जलन पैदा करतं, थोडंसं आग होतं मित्रांनो त्यांच्या शरीरावरती. म्हणून हे आपण थोडंसं वातावरणामध्ये थंड वातावरण राहिलं तेव्हा आपण हे वापरा. आणि हे मित्रांनो प्रेग्नन्सी सेफ आहे, काही प्रॉब्लेम नाही. एक तर आपण ओरली पाजत नाही, शरीरावरच राहतं, तर याचे साईड इफेक्ट पण काही नाही आहे आपल्या पशुमध्ये. ठीक आहे मित्रांनो, हे फ्लुमिकाइंड सोल्युशन आहे, आपण वापराल आणि याचा रिझल्ट छान आहे मित्रांनो. जे पण पशुमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बिमाऱ्या होतात ते नाहीसा होतात मित्रांनो, कारण की गोचिड पिसवामुळेच जास्त तर प्रॉब्लेम होतात. ठीक आहे मित्रांनो, आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो. आवडला असेल तर या यूट्यूब चॅनलला, पशुसमाधान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रांना पण शेअर करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.